मराठी माणसाच्या हृदयात घर करून राहिलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेला गदी माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अमर गीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि त्याची अस्मिता यासाठी आयुष्यभर लढा दिला। त्यांच्या विचारांमुळेच आज मराठी माणसाला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली आहे। ठाणे महापालिकेवर गेले अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा फडकतोय आणि ठाणेकर जनतेनं नेहमी शिवसेनेवर प्रेम आणि विश्वास दाखवलाय। या सर्वांच्या सहकार्यामुळेच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्याचं कार्य अधिक बळकट होतंय। यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांचे मनापासून आभार मानलेत। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे। त्यामुळे तिचं जतन व्हावं यासाठी आपल्या दैनंदिन बोलण्यात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा। आपल्या पुढील पिढीमध्ये मराठीबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत, असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, माजी उपमहापौर आणि नगरसेवक रमाकांत मडवी, नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, ठाणे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांसह अनेक मान्यवर शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।